सगळे खेळत होते. इतक्यात शेजारचा उस्मान आला. त्याने आज नवीन कपडे घातले होते. तो जवळ येताच अजयने विचारले, अरे उस्मान, आज नवीन कपडे, आज त्या वाढदिवस आहे का तुझा? उस्मान, नाही, आज रमजान ईद आहे. अम्मीने तुम्हा सर्वांना लगेच घरी बोलावले. अजय कशाला? उस्मान, अरे शीरखुर्मा खायला चला, सगळ्याचे जाऊया. सगळे मिळून उस्मानाच्या घरी जातात. व्हेरी गुड. अम्मी, या मुलांनो, बसा. आज ईदचा दिवस. आमच्याकडे आज शीरखुर्मा असतो. सगळ्यांनी पोटभर खा. सुरभी, अम्मी, शीरखुर्मा म्हणजे काय? अम्मी, शीरखुर्मा म्हणजे शेवयाची खीर. त्यामध्ये दूध, साखर, मनुके, काजू, खारीक, बदाम इत्यादी पदार्थ असतात. हे सांगता अम्मीने सर्वांना शीरखुर्मा दिला. मुले आनंदाने खाऊ लागली. जॉय, खरंच अम्मी, शीरखुर्मा खूपच छान झाल्या. सर्वजण, अच्छा, येतो आम्ही. अम्मी, परत या बरं का? कुठ्याच्या ईदला पण या शीरखुर्मा खायला. व्हेरी गुड. माझा अनुभव. शाळा सुटली, मी घरी आलो. इकडे तिकडे पाहिले तर आई झोपलेली दिसली. यावेळी ती अशी कधी झोपत नाही. मी आई जवळ गेलो. आई, तुला वाटत नाही का? असे विचारत मी तिच्या शेजारी बसलो. आईच्या अंगाला हात लावून पाहिला. आईला खूप ताप आला होता. तिचे अंग तापने फणत होते. व्हेरी गुड. मी लगेच थंड पाणी घेतले. स्वच्छ रुमाल घेतला. तो थंड पाण्यात बुडवला. मी आईच्या कपाळावर रुमालच्या घड्या ठेवू लागलो. काही वेळाने आईचा ताप थोडासा कमी झाला. मी डॉक्टरांकडे गेलो. त्यांना घरी घेऊन आलो. डॉक्टरांनी आईला तपासले. औषधे लिहून दिली. मी आईला चहा करून दिला. थोड्या वेळाने आईला झोप लागली. मी घर आवरले. घर स्वच्छ झाडून घेतले. व्हेरी गुड. तेवढ्यात बाबा आले. त्यांनी डॉक्टरनी दिलेली औषधे
औषधे आणली. आईला दिली. आता आईला थोडे बरे वाटू लागले. आई उठून बसली. बाबा म्हणाले तू उठू नकोस, आराम कर. जेवणात मी बघतो. आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. आईचा आनंदी चेहरा पाहून आम्हालाही आनंद झाला. व्हेरी गुड. मी सगळ्या भाज्या खाणार. आईने तेजसला ताट वाढले. ताटात कारल्याची भाजी काढून काढले. त्याला आवडला नसे. आई मला ही भाजी नको. तेजस म्हणाला. तसाच तो ताटावरून उठला. आई तेजसला खूप रागावली. आईच्या बोलण्याचा तेजसलाही राग आला. तो उपशीत झोपला. व्हेरी गुड. झोपते त्याला पडले. स्वप्नात ते मंडीत गेला. मंडईत भाजीची दुकाने साजलेली संगीकडे भाज्या बापर किती बापरे किती आहे भाज्या. तेजस म्हणाल्या. तेवढ्या तेजसच्या समोर बटाटा आला आणि त्याला म्हणाला भाजून खा, उकडून खा, तुकडून खा. वजन वाढवायचे तर मलाच खा.